नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्हाला मागच्या काही दोन दिवसापूर्वीच आपण दारूबंदी पोलीस याच्या संदर्भात अपडेट दिली होती आणि त्याच पद्धतीने त्याचा एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने असेल याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवून माहिती दिली होती। त्या ठिकाणी तुम्ही सगळी माहिती पाहितलेलीच असेल, नसेल पाहितलं तर तो व्हिडिओ जाऊन बघा। हा जो आजचा आपण व्हिडिओ बनवत आहोत याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे त्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये प्रश्न होता की जे ग्राउंड आहे मैदानी चाचणी होते, या मैदानी चाचणीचं स्ट्रक्चर कशा कशा पद्धतीने असतं, मार्काची कटिंग कशा कशा पद्धतीने असते याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलेलं नाही। तर मग ग्राउंडचे नेमकं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असणार आहे दारूबंदी पोलीस म्हणजे उत्पादन शुल्क जवानसाठी, याच्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न होते आणि तेच एक्सप्लेनेशन आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं ग्राउंड मैदानी चाचणी याचा पॅटर्न कशा पद्धतीने एक्साइजचा आगामी असणार आहे। याच्याबद्दल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, इंटरेस्टिंग आहे। जे पोरं पोलीस भरतीची तयारी करतात त्यांना लगेच क्लिअर होईल, जे फक्त दारूबंदीचीच तयारी करतात त्यांना सुद्धा समजायला फार काही अवघड ही संकल्पना नाहीये, लक्षात ठेवा। त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैदानी चाचणी। इथं बघा पोलीस भरतीमध्ये कसं असतं, अगोदर मैदानी चाचणी असते आणि मग लेखी परीक्षा असते आणि मैदानी चाचणीत क्वालिफाय झाला तर तुम्ही लेखी परीक्षेला बसू शकता, पात्र ठरू शकता। पण दारूबंदी पोलीस म्हणजे उत्पादन शुल्क असेल किंवा वनरक्षकची परीक्षा असेल, या ठिकाणी तसं नाहीये। अगोदर तुमची लेखी परीक्षा होणार आहे, बरोबर आहे का? आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर त्याच्यात जर तुम्ही क्वालिफाय झालात तर तुम्ही ग्राउंड देऊ शकता। आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त ग्राउंड बद्दलच बोलणार आहेत, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, जर लेखी परीक्षा जी आहे त्या लेखी परीक्षेला तुम्हाला माहिती आहे 120 गुणांची परीक्षा आहे। जवान आणि वाहन चालक या दोन पदाबद्दलच सांगतोय मी, कारण त्याला ग्राउंड आहे। त्याच्यामुळे बाकीचे जे पद आहेत त्या पदाबद्दल मी उत्पादन शुल्कच्या बोलत नाही, हे पण लक्षात ठेवा। लक्षात येत आहे? म्हणजे जवान आणि वाहन चालक लक्षात। बाकीच्या पात्रता वगैरे काय आहेत सगळं पाहितलं आपण मागच्या व्हिडिओला, जर कोणी पाहितलं नसेल तर जाऊन बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। त्या गोष्टी मी रिपीट करत नाही। हाईट किती लागते, वजन किती लागतं, बाकीचे शैक्षणिक पात्रता काय आहेत ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकता। आता आपण ग्राउंडवर बोलणार आहेत। लेखी परीक्षा अगोदर झाल्यावर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला साधारणतः 45% गुण घ्यावे लागतात, तेव्हा तुम्ही मैदानी चाचणीला क्वालिफाय होता। 45% गुण म्हणजे 120 पैकी समजा साधारणतः जर आपण 54 गुण तुम्हाला घेणं आवश्यक असतं। म्हणजे तुम्ही जर 54 गुण घेतले, 54 गुण घेतल्यानंतर लक्षात तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय होता एक्साइज साठी, लक्षात ठेवा। एवढे मार्क तुम्हाला घेणं आवश्यक आहे। म्हणजे 45% म्हणजे 100 पैकी 45, पण ही टेस्ट असते 120 गुणांची, म्हणजे आपण काय करूया 54 गुण हे धरूया। 54 पेक्षा जास्तच मार्क पाहिजे तुम्हाला लेखी परीक्षेला। आणि त्याच्यानंतरची इव्हेंट एकूण पोलीस भरती प्रमाणेच आहे। पुरुषांसाठी सुद्धा 3 इव्हेंट आहेत आणि महिलांसाठी सुद्धा 3 इव्हेंट आहेत। पुरुषांसाठी कोणते कोणते इव्हेंट आहेत? एक तर 1.5 किलोमीटर आहे, इथं पोलीस भरतीला 1600 असतं बघा, बरोबर आहे का? म्हणजे इथं फरक आहे। 100 मीटर आहे, सेम पोलीस भरती सारखंच। गोळा फेक आहे, सेम पोलीस भरती सारखंच। वजन सुद्धा गोळ्याचं पोलीस भरती सारखं सेमच आहे। म्हणजे याच्यामध्ये फक्त रनिंग जे 1600 आहे कुठं पोलीस भरतीला, त्याऐवजी तुम्हाला इथं दारूबंदी पोलीस किंवा उत्पादन शुल्क जवानसाठी किती आहे? 1.5 किलोमीटर एवढी आहे। गुण काय? 30 आणि 20, म्हणजे अशी एकूण 50 गुणांची 80 गुणाची काय आहे मैदानी चाचणी आहे। 30 आणि 20 80, म्हणजे 120 गुण लेखीचे आणि 80 म्हणजे असे 200 पैकी तुमचं मेरिट लावलं जात असतं। लक्षात येतंय? 200 पैकी मेरिट लावलं जात असतं दारूबंदी पोलीस किंवा उत्पादन शुल्क जवानचं। महिलांसाठी काय आहे? 1 किलोमीटर। इथं महिलांसाठी जास्त आहे। पोलीस भरतीमध्ये महिलांसाठी किती रे? फक्त 800 मीटर एवढंच आहे, बरोबर आहे का? 800 मीटर आहे, पण इथे 1000 मीटर। आता इथं चुकून त्यांच्या 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, बरोबर आहे लक्षात। आणि इथं 1.5 किलोमीटर म्हणजे मुलांना पोलीस भरतीपेक्षा इकडे कमी आहे, पण मुलींना पोलीस भरतीपेक्षा जास्त आहे। 200 मीटर जास्त नाही, त्यासाठी 30 गुण आहेत। 100 मीटर धावणं सेम 30 गुण आणि गोळा फेक सेम 20 गुण, आणि त्याचं वजन वगैरे पुढे डिस्कस करूया। आता हे मार्क जे आहेत ही माहिती मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितली होती, पण अनेक विद्यार्थ्यांची मागणी अशा पद्धतीने होती की मार्काचं डिवायडेशन कटिंग कशा पद्धतीने असते याच्याबद्दलची आम्हाला माहिती सांगा। ती माहिती सांगणार आहे। त्याच्या अगोदर हे पत्र तर तुम्ही बघितलंच असेल, 31 जुलै 2025 पर्यंत 1232 जागा रिक्त आहेत। याच्यातल्या सगळ्यात जास्त जागा जवानच्याच असतात, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका। म्हणजे जवानच्या जागा जास्त असणार आहेत, प्लस याचा पुन्हा नव्याने आकृतीबंध तयार केलेला आहे, म्हणजे 1232 जागा वाढू शकतात।
तुम्ही धरून चाला की 2000 पर्यंत सुद्धा जाहिरात येऊ शकते. त्याच्यामुळे जागा भरपूर असणार आहेत. मागच्या वर्षीपेक्षा जाहिरात मोठी असणार आहे, म्हणजे याच्या अगोदर ज्यावेळेस झाली होती त्याच्यापेक्षा. तयारीला लागा, ह्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर लगेच दारूबंदी पोलीस किंवा एक्साईजची जी आहे ती भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि याची जर तुम्हाला बॅच पाहिजे असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप जे आहे त्या ऍपमध्ये तुम्हाला एक्साईज दारूबंदी पोलीस साठी बॅच उपलब्ध आहे. ती बॅच तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला सगळा सिलेबस त्या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता बघा, पहिल्यांदा पुरुषांबद्दल सांगतोय. 1.5 किलोमीटर धावणं म्हणजे 1500 मीटर जे आहे त्याच्यासाठी 30 पैकी गुण आहेत. तुम्हाला तिथं आहे 5.3 म्हणजे 5.5 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात तुम्ही आलात. बघा किती, 5 मिनिट 30 सेकंद म्हणजे 5.5 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी आलात तर तुम्हाला 30 पैकी 30 गुण मिळतात. बरोबर आहे का? नंतरची कटिंग बघा, 5:31 सेकंद ते 5:45 सेकंद म्हणजे 5 मिनिट 31 सेकंद ते 5 मिनिट 45 सेकंद मध्ये आलात तर तुमचे 2 गुण कटतात, म्हणजे तुम्हाला 28 मार्क पडतात. लक्षात येत आहे? त्यानंतर बघा, 5:46 ते 6 मिनिटं यांच्या दरम्यान आलात तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी 30 पैकी 25 गुण मिळणार आहेत. आणि 6 मिनिटाच्या पेक्षा जास्त ते 6.25 मिनिट पर्यंत आलात, 6 ते 6.25 मिनिट, तर तुम्हाला 20 गुण मिळणार आहेत. बरोबर आहे का? आणि 6.25 मिनिटाच्या पुढे 6.5 मिनिटापर्यंत आलात तर इथं डायरेक्ट 5 मार्क कटणार आहेत. म्हणजे पहिल्यांदा कटिंग 2 मार्काची फक्त, आणि त्याच्यानंतर 5-5 मार्काची कटिंग आहे. आणि प्रत्येक वेळेस कितीचा आहे स्लॉट केलेला आहे, 15-15 सेकंद. म्हणजे 15-15 सेकंदच्या दरम्यान जर आलात, पहिल्यांदा 15 सेकंदच्या दरम्यान आलात तर त्या ठिकाणी फक्त तुमचे 2च मार्क कटणार आहेत. पण नंतर 15-15 सेकंद जसा तुमचा वेळ वाढत जाईल तसे 5-5 मार्क तर डायरेक्ट तुमची कटिंग होणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे 6.5 मिनिट ते 7 मिनिटात आलात तर 10 गुण मिळणार आहेत तुम्हाला. आणि 7 मिनिटाच्या पुढे जर गेलात तुम्ही तर 5 गुण मिळणार आहेत. आणि एवढे 5 गुण मिळाले तर तुमचा त्या भरतीचा फायदाच नाही, इथंच तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये गेलात. इकडे लक्ष द्या. एक्साईज दारूबंदी पोलीस, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी म्हणलो होतो की बाबा मेवा मिठाई मलाईवर लय जणांची नजर असते. बरोबर आहे का? हे पद म्हणलं की पोर असे एनर्जीने तयारी करतात. बरोबर का? पुढचा पैसा दारू सगळं दिसतं त्यांना. लक्षात? मग एनर्जी अंगामध्ये संचारती, मग ते एनर्जीने खूप कॉम्पिटिशन टप करून टाकतात. त्याच्यामुळे इथं हे 20 मार्क 15 मार्क 10 मार्क 5 मार्क या भानगडीत पडायचंच नाही. तुम्हाला इथं हे 30-28 लय 28 पर्यंत मार्क घ्यावेच लागणार आहेत. कॉम्पिटिशनच तेवढं टप आहे. लक्षात? आणि आपण आउट ऑफच टार्गेट समोर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर असतं. म्हणजे पहिल्यांदा कटिंग फक्त किती मिनिटाची, 2 मार्काची आहे. नंतर 5-5 गुणाची थेट 15 सेकंदाला, 15 सेकंदाचा स्लॉट पेक्षा पुढे सरकलात की डायरेक्ट 5 कटले. आणि एकदा का इथून इथं 5 कटले की डायरेक्ट बाहेर फेकलात. टार्गेटच आहे बघा. म्हणजे तुम्हाला जर तयारी करायची आहे, बरोबर का, फक्त जाहिरात कधी येणार आहे, कधी जागा निघणार आहेत याच्यापेक्षा तुझी तयारी किती हे सुद्धा महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही रे? अशा पद्धतीने हे 1500 मीटर किंवा 1.5 किलोमीटर पुरुषांसाठी धावण्याच्या 30 गुणाचं काय असणार आहे रे? डिवायडेशन असणार आहे. त्याच्यानंतर बघा 100 मीटर धावणं, याला सुद्धा 30 सेकंदच आहे. लक्षात? 100 मीटर. आणि तशाच पद्धतीने पहिली कटिंग 2 गुणाची, पहिली मार्ग कटिंग कितीची आहे? 2 गुणाची. नंतर कटिंग कितीची बघा ना, पुन्हा 3 गुणाची, 28 वरून 25 वर 3 गुणांची. इथं सुद्धा तसंच आहे. पहिली 2 गुणाची, नंतर इथं 3 गुणाची, 28 ते 25, हा 3 गुणांची, डायरेक्ट पुन्हा 5-5 गुणांची कटिंग आहे. बरोबर आहे का? तसंच आहे इथं. पहिल्यांदा बघा इथं 2 गुणाची कटिंग आहे, इथं 3 गुणाची, आणि नंतर पुढे गेलात की डायरेक्ट 5-5 गुणांची कटिंग आहे. बरोबर आहे का? आणि टायमिंग सुद्धा 11.5 सेकंद आणि त्याच्यापेक्षा कमी आलात तर पोरांनो 30 पैकी 30. म्हणजे सगळ्यात तुम्हाला माहिती, पोलीस भरती असेल किंवा दारूबंदी असेल किंवा वनरक्षाचं ग्राउंड असेल, त्यांना माहिती आहे म्हणायला मला काय सांगायला मजा आहे. 11.5 सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी आला तर 30 पैकी 30. पण त्याला सोपं काम नाही पोरांनो, अवघड आहे. पण अवघड कामातच तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्ही करू शकता. बरोबर आहे का? 11.51 सेकंद ते 12.5 सेकंद याच्या दरम्यान जर तुम्ही आला 100 मीटर तर तुम्हाला 28 मार्क येतात. किती पडतील? 30 पैकी 28. आणि 12.5 सेकंदाच्या पुढे ते 13.5 सेकंद, म्हणजे इथं सेकंदाने वाढतंय. आता किती? फक्त बघा 11.5 ते 12.5 1 सेकंद. सेकंदाला इथं 2 मार्क काढतायत. इथं सेकंदाला किती मार्क काढतायत? पुन्हा 3 मार्क काढतायत. पुन्हा 13.5 ते 14.5 एका सेकंदात पुन्हा डायरेक्ट 5 मार्क काढतात. सेकंदाचा खेळ आहे. लक्षात येतंय तुमच्या? सेकंदाचा खेळ. आउट ऑफ फक्त 11.5 किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर बाबा 30 पैकी 30 आहेत. 11.5 ते 12.5 28, 12.5 ते 13.5 25, 13.5 ते 14.5 20,
14.5 ते 15.5, 15, 15.5 ते 16.5, 10 आणि इकडे 16.5 बघतोच कशाला. जर तुला 5च मार्क पाडायचे 30 पैकी तर मग काय खाली बघण्याची गरज नाही. हे पहिले 3 टार्गेट फक्त लक्षात ठेव. लईत लई तू इथपर्यंत राहायला पाहिजेस. ते 25 मार्क जर पडत असतील, तुझी लेखी स्ट्रॉंग पाहिजे, लेखीला दणकून मार्क आले पाहिजेत. काही जण मगाशी म्हणले की 54 मार्क लगेच ग्राउंड की. अरे पण 54 नाही पाडायचे. तू 54 मार्क पाडून ग्राउंडला क्वालिफाय झाला तरी 100% सिलेक्ट होणारच नाहीये. तिथं तुला 120 मार्काची टेस्ट आहे ना, तिथं कमीत कमी 100 प्लसच मार्क पाहिजेत. कमीत कमी म्हणतोय हा. त्यामुळे तिकडे अभ्यासही स्ट्रॉंग पाहिजे, या गोष्टी सुद्धा स्ट्रॉंग पाहिजेत. अशा पद्धतीने हे 30 गुणाचं 100 मीटरचं स्ट्रक्चर आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा गोळा फेक. गोळ्याचं वजन किती रे? 7.25 किलो आणि गुण किती रे? 20 गुण आहेत. गोळा बघा 8.5 मीटर. किती गोळा रे? 8.5 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त फेकला तर 20 मार्क. इथं 2-2, इथं पहिल्यांदा 2 मार्काची कटिंग आहे, पुन्हा इथं पुन्हा 3 मार्काची कटिंग आहे, आणि पुन्हा इथं 3 मार्काची कटिंग आहे, आणि इथं पुन्हा 2 मार्काची कटिंग आहे, इथं पुन्हा 2 मार्काची कटिंग आहे. फक्त एकाच ठिकाणी 3 मार्काची कटिंग आहे. इथं ते 16हून 13, पुन्हा 3 मार्काचीच आहे 10, पुन्हा 2-2 मार्काची, म्हणजे 2दा 3-3 मार्काची कटिंग आहे, पुन्हा 2-2 मार्काची कटिंग आहे. बघा मग बघा किती 8.5 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त फेकला तर 20 गुण येतं, आणि 7.90 ते 8.5 पर्यंत फेकला तर 18 गुण येतं. 7.90 मीटर ते किती 8.50 मीटर फेकला तर तिथं 18 गुण आहेत. तुम्हाला मगापासून म्हणतो एवढ्यावरच नजर ठेवा, या 3 वरच. ह्या 3 लईतलं इथं 16 पर्यंत पाडले तर कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही. लक्षात येते, कारण एक एक मार्क महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर 7.5 मीटर, बरोबर आहे का, किंवा 7.90 पर्यंत, 7.5 मीटर व त्यापेक्षा जास्त ते 7.90 मीटर पर्यंत टाकला तर 16 गुण येतं. आणि त्याच्यानंतर मग 7.70 मीटर व त्यापेक्षा जास्त 7.90, नाही इथं 7.70 पाहिजे होतं. आता ही ओरिजिनल पीडीएफ आहे त्यांची, पण त्यांचं मिस्टेक झालेली असेल. 7.70 मीटर पेक्षा जास्त ते 7.90 13 गुण येतं. आणि 6.10 ते 6.70 यांच्या दरम्यान टाकला तर 10 गुण येतं. आणि 5.50 मीटर ते 6.10 मीटर टाकला तर 8 गुण येतं. खाली सांगतही नाही मग 6 गुण आणि 5 गुण कशात. 3 गोष्टी लक्षात ठेवा फक्त. मग मागापासून सांगतोय तुम्हाला. 8.50 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त 20 गुण, बरं का. 7.90 ते 8.5 मीटर 18 गुण, आणि 7.30 ते 7.90 16 गुण. हे मेन लक्षात ठेवा. अशा पद्धतीने स्ट्रक्चर तुमचं काय आहे, ग्राउंडचं आहे, दारूबंदी पोलीससाठी, एक्साइज जवानसाठी. ठीक आहे. महिला उमेदवाराचं सांगतो आता. पुरुष उमेदवाराचं झालं. 1 किलोमीटर आहे महिलांना, 1000 मीटर इथं 800 मीटर नाहीये, 30 गुण येतं. बघा 4 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात जर तुम्ही 1000 मीटर कंप्लीट केलं तर तुम्हाला 30 मार्क पडणार. बघा म्हणजे वेळ किती रे? 4 मिनिटं एवढा आहे. आणि 4 मिनिटं ते सव्वा चार मिनिटं, 4.15 सेकंद म्हणजे 4.25 मिनिटं. 4 मिनिट ते 4.25 मिनिट यांच्या दरम्यान जर तुम्ही केलात तर तुमचे 2 मार्क कटतील, म्हणजे 28 मार्क आहेत. पुन्हा मग 4.16 म्हणजे 4.25च्या पुढे 1 सेकंद ते 4.5 सेकंदापर्यंत आलात तर 25 मार्क आहेत. लक्षात. आणि त्यानंतर मग 4.31 म्हणजे 4.5च्या पुढे 1 सेकंद ते 4.45 म्हणजे 4.5 सेकंद, बरोबर, 4.5 मिनिट यांच्या दरम्यान आलात तर 20 मार्क आहेत तुम्हाला. मग खालचं सोडूनच द्या ना, इथपर्यंतच लक्षात ठेवा ना. म्हणजे इथं किती किती सेकंदाची कटिंग आहे रे? 15-15 सेकंदाचीच कटिंग आहे. पुरुषाप्रमाणेच आहे, 15-15 सेकंदाचीच कटिंग आहे. फक्त आउट ऑफ किती बघा, इथं 4 मीटर आहे. 4 मिनिटं, 4 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात आलात तर आउट ऑफ. आणि 4 मिनिट ते 4.25 मिनिट आलात 28, 4.25 ते 4.5 आलात 25, आणि त्यानंतर 25च्या पुढे डायरेक्ट 5-5 मार्काची कटिंग आहे. दर 15 सेकंडच्या स्लॉट मध्ये 5 मार्काची कटिंग. अशा पद्धतीने आहे 1 किलोमीटर. त्यानंतर गोळा फेक. गोळा 4 किलोग्रॅम वजनाचा असणार आहे, 20 मिनिट एवढा वेळ असणार आहे त्याच्यासाठी, बरोबर आहे का. आणि गोळा फेक 6 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त फेकायचा आहे तुम्हाला, 20 पैकी 20 गुण मिळतील. मुलींचं चालू आहे, आपलं मुलांचं झालंय. आणि 5.50 मीटर ते 6 मीटरच्या दरम्यान फेकला तर 16. इथं बघा डायरेक्ट 4 मार्काची कटिंग आहे, लक्षात ठेवा. इथं 4 मार्काची कटिंग आहे. डायरेक्ट 16 वर येतात तुम्ही 20 वरून, म्हणजे तिथं तुम्हाला गोळ होतोय. गोळा फेकला बघा डायरेक्ट तुम्ही थोडा जरी कमी आला तर 4 मार्काची कटिंग आहे, 4 मार्क काढतात. आणि 4 मार्क एखाद्या परीक्षेसाठी किती महत्वाचे असतात सगळ्यांना माहिती, बरं का. आणि 5 मीटर किंवा 5.50 मीटर पर्यंत फेकला तर 12 गुण येतं. आणि 4.50 त्यापेक्षा 5 मीटर पर्यंत म्हणजे 4.50 ते 5 मीटर यांच्या दरम्यान जर फेकला तर 8 गुण येतं. आणि 4.5 मीटर पेक्षा जर कमी तर मग 4 गुण येतं.
इथं तेवढे पाडून एक फायदा नाही. म्हणजे लक्षात किती ठेवायचे तुम्हाला, लईत लई टार्गेट हे 2च, इथं 3 सांगत नाही मी, 12 मार्काचा पण नको. लक्षात आली, पोलीस भरती नाहीये, पोलीस भरतीमध्ये जागा जास्त असतात. लक्षात येतंय ना, कॉम्पिटिशन थोडंसं याच्यापेक्षा कमी असतं. त्यामुळे तिथं 12 पडले नाही सुद्धा पोलीस होतील. इथं एक्साइजला नाहीत होणार. लईत कमी म्हणलं तर 16. म्हणजे तुमची तयारी किती स्ट्रॉंग पाहिजे बघा. म्हणजे तुम्हाला 6 मीटरपेक्षा जास्त गोळा फेकायचाच आहे. इथं 20 पैकी 20 मार्क घ्यायचेच पोरींनो. लईत लई झालं तर मग 5.5 मीटर, म्हणजे अर्धा मीटरचा जो गॅप आहे तिथपर्यंत टाकला तर मग 16 मार्क आहेत. पण 16 म्हणजे सुद्धा खूप कमी आहेत, लक्षात ठेवा. इथं गोळा फेकला 20 पैकी 20च मार्क पाहिजे तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये टिकायला. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर. त्यामुळे मी खालचं सांगितलंच नाही तुम्हाला. हे 2च महत्वाचे आहेत. जे महत्वाचं आहे त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. आता बघा 100 मीटर धावणं, याला 30 गुण आहेत मुलींना. मुलींना किती सेकंद आहे? मुलींना 14 सेकंद आहे. मुलांसाठी मुलांपेक्षा जवळपास 11, म्हणजे 3-3.5 सेकंद, 3 सेकंद जवळपास जास्त आहे. बरोबर आहे का? आता बघा 14 सेकंदामध्ये जर मुली किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात जर 100 मीटर पळाले तर त्यांना 30 पैकी 30 गुण मिळणार आहेत. बरोबर आहे का? आणि 14 ते 15 सेकंद म्हणजे एका सेकंदात 28 गुण, म्हणजे सेकंदात 2 मार्क कटणार आहेत. इथं डायरेक्ट 3 मार्क कटणार आहेत एका सेकंदात. पुन्हा 15 सेकंद ते 16 सेकंद यांच्या दरम्यान जर आलात तुम्ही तर 25 गुण येतात. आणि इथून खाली पुन्हा 16 सेकंद ते 17 सेकंद आलात, येऊनही फायदा नाही तुमचा. पुन्हा काय 20च गुण आहेत. म्हणजे 10 गुण जर इथं कटत असतील तुमची तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर आहेत. लक्षात येते? म्हणजे खालचं सांगतही बसत नाही. पुन्हा एका सेकंदाला 5-5 मार्क कटणार आहे डायरेक्ट. बरं आहे का? 20 सेकंदात जर तू येतच असशील आणि तुला 5 मार्क पडतच असतील तर तू 5 मार्क घेतीच कशाला? ते पण त्यांनाच ठेवून घरी निघून ये. बरोबर आहे का? त्याच्यामुळे हे फक्त 3च सांगतो तुम्हाला. 14 सेकंद 30 गुण, 14 ते 15 सेकंदा दरम्यान 28 गुण आणि 15 ते 16 सेकंदाच्या दरम्यान 25 गुण. अशा पद्धतीने काय आहे 100 मीटरचं मुलींचं ग्राउंडचं स्ट्रक्चर आहे. अशा पद्धतीने जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडचं सुद्धा तुम्हाला डिवायडेशन करून सांगितले की कशा कशा पद्धतीने मार्काचं डिवायडेशन असणार आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी आता पोलीस भरतीची तयारी करत आहेत किंवा झालेलं आहे, चुकून त्यांची ग्राउंडमध्ये बसले नाहीत किंवा ग्राउंडमध्ये बसलेत, लेखी परीक्षेची तयारी करतायत आणि ही लेखी झाली की एक्साइजची पण तयारी करायची, असे विद्यार्थी जे आहेत त्यांनी हे स्ट्रक्चर व्यवस्थित समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुमचं ग्राउंड चालूच राहू द्या. हे ग्राउंड काही 1-2 दिवसात होणार नाहीये की लेखी परीक्षा जाहिरात आल्यावर बघतो, मग जाहिरात आल्यावर पुन्हा लेखी परीक्षा होणार आहे, लेखी झाल्यावर मग ग्राउंड होणार आहे आणि मग बघू नंतर करू, असं ग्राउंड होत नाही. ग्राउंड करतात ज्यांना त्यांना माहिती आहे, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. हे वर्षभर ग्राउंड झिजावं लागतं शरीर तिथं मैदानावर. त्यामुळे हे स्ट्रक्चरचा मी व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे. ज्यांना प्रामाणिकपणे दारूबंदी पोलीसची तयारी करायची त्यांनी जाहिरात तर येणारच आहे आता, पण जरी एक पुढच्या वर्षी येणार असली ना, आता जरी तयारी करत असलात तरी सुद्धा कमीच आहे वेळ. तो स्पर्धा परीक्षात हे फुकट काय भेटणार नाहीये तुम्हाला. लक्षात येते ना? त्याच्यामुळं काय करायचं, तुम्ही हे स्ट्रक्चर सांगितलेलं, ह्या स्ट्रक्चर प्रमाणे पोलीस भरतीचे विद्यार्थी जे जास्त तयारी करतात इकडं आणि ते सक्सेस पण होतात, कारण की त्यांचं ग्राउंड ऑलरेडी स्ट्रॉंग असतं. नव्याने मायासारखा जर एखादा गेला ग्राउंडवर तयारी करायला आणि पोलीस भरतीच्या पोरांसोबत कॉम्पिटिशन करायला लागला लक्षात, तर मग ते होणारच नाही, तुलनाच नाही ती. लक्षात येते? त्यामुळे अशा पद्धतीने हे ग्राउंडचं स्ट्रक्चर आहे. याची जर पीडीएफ पाहिजे असेल तुम्हाला, ती पीडीएफ उपलब्ध करून देऊ. कमेंटमध्ये तसा मेसेज करा तुम्ही, तुम्हाला पीडीएफ उपलब्ध करून द्यायची सोय सुद्धा हे स्ट्रक्चरची आपण करूया. आणखी काही प्रश्न असतील तुमचे दारूबंदी संदर्भात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ते सुद्धा प्रश्न तुमचे आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया तेच.